जाते. हालेलुया 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 हालेलुया. मी इथं खाली याच्यासाठी उभा आहे की तुम्हाला ऐकायला यावं. आमेन आमेन. नीट लक्ष द्या. वचन तुमच्यापर्यंत पोहोचावं ही माझी इच्छा आहे. अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती चांगला आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. त्या दारुड्या व्यक्तीला परमेश्वराने बदलून टाकलं त्या धनाद्वारे. आमेन. आमेन. हा तंबाखू खाणारा व्यक्ती बदलून गेला परमेश्वरामुळे. का? कारण त्याने मला ते धन दिलं. हालेलुया 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 हालेलुया. म्हणून बायबल म्हणतं संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. तुला काय आहे? धन आहे. जे तुमची परिस्थिती बदलू शकतं. आमेन. आमेन. जे तुमची परिस्थिती बदलू शकतं. हालेलुया हालेलुया. विश्वास ठेवा प्रियानो. मथुशेलह ज्यावेळेस हनोकाला मथुशेलह झाला 65 वर्षानंतर, बायबल असं म्हणतं की हनोक तिथून पुढे 300 वर्ष कोणासोबत चालला? देवासोबत. कोणासोबत चालला? देवासोबत. कारण त्यावेळेस हनोकाने देवाच्या कृपेचा अनुभव घेतला. आमेन. आमेन. त्या मुलाच्या जन्माच्या वेळेस हनोकाचा पण नवीन जन्म. हालेलुया हालेलुया. हालेलुया. बोला येशू मसीह की. देवाला धन्यवाद देतो. एक सुंदर समय परमेश्वराने आपल्याला दिला. दिरितीच्या वाढदिवसानिमित्ताने सर्व मंडळीचे लोक, त्यांच्यावर प्रेम करणारे गावातले जे पुढारी लोक आहेत, माननीय लोक आहेत आणि जे त्यांचे आप्तजन मित्रजन सर्वजण हे त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी इथं आले. आणि ह्या निमित्ताने आपण परमेश्वराची आराधना आणि स्तुती करू शकलो. आणि आता हा समय की आपण देवाच्या वचनातून ऐकावं. आमेन. काय सर्व लोक तयार आहात? मी जास्त वेळ नाही घेणार. फार थोडक्या वेळात आपण परमेश्वराचं वचन बघू आणि 2 शब्दाची प्रार्थना करू आणि देवाच्या वचनाकडे आपण जाऊ. आपले डोळे आपण बंद करू, आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत अनुग्रहकारी देवा, मी तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो, कारण हा समय तुझ्याकडून आहे. प्रभू, जी गरज आहे ती या ठिकाणी दे. माझी नव्हे तुझी इच्छा पूर्ण कर. केवळ आवाज माझा असू दे, शब्द तुझे असू दे. पिता, तुझ्या आत्म्याने भरून मला चालव. तुझ्या गौरवाला मला उन्ह पडू देऊ नकोस. तर पिता, जी गरज आहे ती या ठिकाणी पूर्ण कर. पवित्र आत्म्याने मला आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला तू नियंत्रित कर. हरेक अडखळण तू दूर कर आणि तुझी इच्छा पूर्ण कर. आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निगुण नावाने मागितली. आमेन. ठीक आहे, आपण एक वचन वाचू. स्तोत्र संहिता अध्याय 127. स्तोत्र संहिता अध्याय 127 आणि वचन 3 आपण वाचणार आहोत. बहुत जणांचं परिचित वचन आहे, पण आपण बघू परमेश्वर आपल्याशी काय बोलतो. स्तोत्र संहिता अध्याय 127 आणि वचन 3. नीट लक्ष द्या. मराठीमध्ये असं लिहिलेलं आहे, पहा संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. आमेन. नीट लक्ष द्या. देवाचं वचन म्हणतं संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. आता माझ्याकडे बघा. जर समजा कोणी तुमच्या घरी आलं आणि त्यांनी जर विचारलं की तुमच्याकडे काय धन आहे मला दाखवा, तुमच्याकडे जे धन असेल ते मला दाखवा, तर आपण काय दाखवू त्यांना? सांगा, खरं सांगा, एकदम प्रामाणिक. धन म्हटलं का आपल्या डोक्यात काय येतं? पैसा. बोला, काय येतं? जर कोणी सांगितलं तुझी संपत्ती दाखव, तर तू काय दाखवशील? आपण काय दाखवू? पैसा, अजून सोनं नाणं, बरोबर आहे ना, दागदागिने, गाडी, बंगला, याला आपण काय म्हणतो? धन. कोणाला जर सांगितलं तुझी संपत्ती दाखव, मुलं दाखवतील का? हे माझी लेकरं, माझी संपत्ती, असं म्हणत नाही. मनुष्याच्या दृष्टिकोनातून धन म्हणजे काय? गाडी, बंगला, पैसा, सोनं, चांदी, जेही काही आहे त्याला आपण धन म्हणतो. एवढंच नाही, कोणी विचारलं तरी आपण तेच दाखवू. आपण लेकरं नाही दाखवणार. पण बायबल असं म्हणतं संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. गाडी, बंगला, पैसा, सोनं, चांदी हे तुम्ही कमवू शकतात. मनुष्य स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या बळाने ह्या गोष्टी कमवू शकतो. पण बायबल म्हणतं संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. पण लेकरं जी आहेत ना, ही देवाकडून मिळणारी देणगी आहे. नीट लक्ष द्या. आता कांदून ऐका. अन्न जे असतं ना, भाकर, त्या भाकरीची किंमत कोणाला असते? ज्याला मिळत नाही. ज्याचं पोट भुकेलं आहे ना त्याला भाकरीची किंमत असते. ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला किंमत नाहीये. जेवण कोण उरवतं माहिती का तुम्हाला? ताटामध्ये जेवण कोण उरवतं? ज्याच्याकडे खूप आहे. ज्याच्याकडे खूप आहे.
जगामध्ये असे अनेक लोक आहेत जे उरलेल्या अन्नावर जगतायत. कशावर जगतायत? ज्यांचं उरतं ना ते खातात आणि ते जगतात. असे अनेक लोक आहेत. त्यांना भाकरीची किंमत असते. मग भले उष्ण असेल ना तरी ते आनंदाने खातात. भाकरीची किंमत त्यांना आहे ज्यांना अन्न भेटत नाही. पाण्याची किंमत त्यांना असते ज्यांना पाणी भेटत. वाळवंटामध्ये जा, आपण 2 बादल्यांनी आंघोळ करतो, ते लोक 8 दिवसांनी करतात. का? असं नाही की त्यांना आवडत नाही रोज आंघोळ करायला, बिलकुल नाही. त्यांची पण इच्छा आहे, पण तुम्हाला माहिती का पाणीच भेटत नाही, प्यायला भेटत नाही. तर आंघोळीचा दूरचा विषय. नीट लक्ष द्या. एकदा एक देवाचे दास आफ्रिकेमध्ये गेले होते. कुठे गेले होते? मी त्यांना चांगलं ओळखतो, त्यांनीच मला ही घटना सांगितली होती. ते म्हणे मी सेवेसाठी आफ्रिकेला गेलो. आता ते पहिल्यांदाच आफ्रिकेला गेले, एक वक्ता म्हणून गेले, प्रचारक म्हणून गेले. तिथं त्यांची व्यवस्था त्या लोकांनी केली. मग ते रात्री झोपले, दुसरा दिवस उजाडला. सकाळी उठल्यावर त्यांनी त्या लोकांना विचारलं बाथरूम कुठे, मला आंघोळीला जायचंय. त्यांनी दाखवलं, पाणी वगैरे आणून दिलं, यांनी आंघोळ केली. नीट लक्ष द्या. त्यांना 8 दिवस राहायचं होतं तिथं. पहिल्या दिवशी त्यांनी आंघोळ केली, सर्व दिवस चांगला गेला, वचनाचा प्रचार झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. परत रात्री झोपले, दुसऱ्या दिवशी उठले, परत तोच विधी. त्यांनी लोकांना म्हटलं मला आंघोळ करायची, पाणी आणा. ते म्हटले काय? आफ्रिकेतले लोक जिथे त्यांना बोललं होतं ते म्हटले काय तुम्ही रोज आंघोळ करतात? काय विचारलं त्यांनी? तुम्ही रोज आंघोळ करतात? ते म्हटले हा. ते म्हणे आम्ही 8 दिवसांनी एकचदा करतो, कारण आमच्याकडे पाणी आपल्याकडे मुबलक आहे म्हणून त्याची किंमत नाहीये. पण जिथं नाहीये ना त्यांना त्याची किंमत आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या प्रियांनो. ज्यांना लेकरं आहेत ना त्यांना लेकरांची किंमत नाहीये. ज्यांना नाहीये त्यांना विचारा. ज्यांना लेकरं नाहीये त्यांच्यासाठी ते धन आहे. ते काय आहे? त्यांच्यासाठी जगातली संपत्ती एकीकडे, त्यांना लेकरू पाहिजे. ते डॉक्टर करतात, दवाखाने करतात, वैद्य करतात, सगळं जग इकडे तिकडे उलट पालट करतात. का? की आम्हाला काय व्हावं? लेकर बोला काय व्हावे? लोक 5 लाख 10 लाख रुपये खर्च करतात दवाखान्यांमध्ये की आम्हाला मुलबाळ व्हावं. का? कारण त्यांना कळतं पैसा असून फायदा नाही, लेकर असून फायदा आहे. हालेलुया. बायबल म्हणतं संतती ही परमेश्वराने दिलेलं काय आहे? धन आहे. नीट लक्ष द्या. आपल्या लेकरांकडे बघताना धन म्हणून बघा. पैसा, संपत्ती, सोनं चांदी, घरदार, गाडी बंगला या सगळ्या गोष्टी धन नाहीये. जर लेकरं तुमच्या सोबत नाही राहिली ना हे सगळं व्यर्थ आहे. जर लेकरं आमच्या सोबत नसतील ना या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहे. प्रियांनो, बायबल म्हणतं संतती ही परमेश्वराने दिलेलं काय आहे? धन आहे. ओटचे फळी त्याची देणगी आहे. आमेन. एक शास्त्र भाग वाचू आपण, काढू बरं आपण. 1 शमूएल याचा पहिला अध्याय. 1 शमूएल याचा पहिला अध्याय वचन 1 पासून पुढे वाचू आपण. 1 शमूएल 1 आणि वचन 1 पासून पुढे. नीट लक्ष द्या. एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम सोफीम नामक नगराचा रहिवासी एक पुरुष होता. त्याचे नाव एल्काना बिन यरोहाम बिन एलिहू बिन तोहू बिन सूफ एफ्राईमी असे होते. त्याला 2 बायका होत्या. एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना. नीट लक्ष द्या. पनिन्नेला मुले बाळे झाली पण हन्नेला काही अपत्य नव्हते. हा पुरुष दरवर्षी आपल्या नगराहून सैन्याचा देव परमेश्वर याची आराधना करण्यासाठी बरं. आवाज कितपर्यंत येतोय माझा? हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. तुटणार नाही ना? हा, जेवढ्यांना येतोय का आवाज? हा, ठीक आहे. जेवढं शक्य तेवढं आपण करू. आपल्याकडे वेळ कमी आहे. कारण काय कमी आहे? कोणतं वचन वाचलं आपण? संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. बोला काय आहे? धन आहे. नीट लक्ष द्या. धन ती गोष्ट आहे जिला किंमत आहे. आमेन. जर किंमत नाही त्याला धन म्हणता येणार नाही. लोखंड धन म्हणू का? नाही. पत्रा धन म्हणता येईल का? लाकडाला धन म्हणाल का? सोनं काय आहे? धन. बोला सोनं काय आहे? चांदी काय आहे? पैसा काय आहे? घर काय आहे? मोठी गाडी काय आहे? धन.
बायबल म्हणतं परमेश्वराने दिलेलं धन एकच आहे, काय? संतती. बोला काय? बोला लेकरं. ज्याच्याकडे लेकरं आहेत ना, देवाचं वचन म्हणतं ही परमेश्वराने दिलेली संपत्ती आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, धनाची किंमत त्याला असती ज्याच्याकडे नसतं. समजतंय तुम्हाला? देवाने जर आपल्याला लेकरं दिलेली आहेत ना प्रियांनो, अशा लोकांना बघा ज्यांना देवाने दिलेले नाही, त्यांना लेकरांची किंमत कळते. हालेलुया. बायबल मध्ये जे उदाहरण आपण वाचत होतो, हन्ना आणि पनिन्ना या दोन बाया आहेत. एकाच पुरुषाच्या त्या दोन स्त्रिया होत्या. एकीला मुलबाळ होते आणि दुसरीला मुलबाळ नव्हते. बायबल म्हणतं की जिला मुलबाळ नव्हतं ना, तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करायचा, सगळ्या गोष्टीचा दुप्पट वाटा तिला द्यायचा, पण तरी सुद्धा ती खुश नव्हती. हालेलुया. ह्या वचनामध्ये आपण वाचून घेऊ. नीट लक्ष द्या. एल्काना नावाचा एक व्यक्ती होता, त्याला दोन बायका होत्या. एकीचे नाव हन्ना व दुसरीचे पनिन्ना. पनिलेला मुलबाळ नव्हती पण हन्नेला काही अपत्य नव्हते. मुलबाळ होती पण हन्नेला काही अपत्य नव्हते. हा पुरुष दरवर्षी आपल्या नगराहून सैन्याचा देव परमेश्वराची आराधना करण्यासाठी व होमबली अर्पण करण्यासाठी शिलो येथे जात असे. एलीचे दोन पुत्र हफनी व फिनहास हे परमेश्वराचे याजक तेथे असत. एल्काना यत्न करीत तेव्हा तो आपली स्त्री पनिन्ना हिला व तिच्या सर्व पुत्रांना व कन्यांना वाटे देत असे. बायबल असं म्हणतं, हा पुरुष जेव्हा यत्न करायचा ना, तर त्याच्या दोघं बायकांना वाटे द्यायचा. मग जी बायको जिला मुलबाळ होती तिला तो वाटा द्यायचा, असं म्हटलेलं आहे. पुढे काय म्हटलंय बघा, हन्नेला तो दुप्पट वाटा देईल कारण तिच्यावर त्याची प्रीती असेल, परंतु परमेश्वराने तिची कूस बंद केली होती. जिला मुलबाळ नव्हतं त्याला तो दुप्पट वाटा द्यायचा त्या बाईला, पण तिला मुलबाळ नव्हतं, तिची कूस देवाने बंद केलेली होती. तिची सवत तिने कुडत राहावे म्हणून तिला सारखी चिडवत असे, कारण परमेश्वराने तिची कूस बंद केली होती. तुम्हाला माहिती आहे, नवऱ्याकडून दुप्पट वाटा मिळत होता तिला सगळ्या गोष्टींचा, पण तरी ती खुश नव्हती, कारण तो दुप्पट वाटा तिला खुश करू शकत नव्हता. लेकरू तिच्या जीवनामध्ये नव्हतं, मूल तिच्या जीवनामध्ये नव्हतं, संतान तिच्या जीवनामध्ये नव्हती, म्हणून हन्ना आहे ना नेहमी रडत राहायची. हालेलुया. नीट लक्ष द्या. ज्यांना लेकरं होत नाही त्यांना विचारा की लेकरांचं दुःख काय असतं. ज्यांना देवाने दिले त्यांना किंमत नाहीये, लक्षात घ्या. ज्यांना नाहीये त्यांना विचारा. ज्या लोकांना 15 वर्षानंतर 20 वर्षानंतर मूल होतं ना, ते त्याच्यावर जास्त प्रेम करतात का ज्यांना लगेच होतं ते प्रेम करतात? सांगा मला. लग्नानंतर 2 वर्षांनी ज्यांना लेकरं झाले ते प्रेम जास्त करतील का ज्यांना 15 वर्षानंतर झाले ते जास्त प्रेम करतील? का बरं असं का? लेकरं तर लेकरच आहेत ना, पण तरी असं का? प्रेमात का फरक होतो? कारण यांनी 15 वर्ष वाट पाहिली त्या धनाची, यांना किंमत कळली की लेकरं काय असतात. हालेलुया. ज्यांना 15 वर्षानंतर लेकरं झाली ना, ते त्या लेकराला डोळ्यासमोरून पुढे करत नाही, बाजूला करत नाही. का? कारण अहोरात्र त्यांची नजर त्यांच्या लेकरांवर असते. किती वर्षानंतर झालं? बोला, किती वर्षानंतर झालं? डॉक्टर, दवाखाने सगळं फिरून झाल्यानंतर अनेक वर्षानंतर जेव्हा लेकरं होतं ना, आई बाप त्या लेकरांना सोडत नाही, नेहमी सोबत ठेवतात. का? कारण त्यांना किंमत असते त्या लेकरांची. ज्यांना 2-3 मुलं झालेले आहेत ना, ते टेन्शन पण नाही घेत. लेकरू घरात आहे का बाहेर खेळते काही घेणं देणं नाही. लक्षात घ्या. ज्यांना अनेक वेळ वाट पाहिल्यानंतर मिळालं ना, त्यांना त्या लेकरांची किंमत असते. हालेलुया, हालेलुया. लेकरांना धन म्हणून बघा, परमेश्वराचं वचन म्हणतं संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. आमेन. आज बायबल मधून एक उदाहरण मी तुमच्या समोर आणणार आहे. त्या उदाहरणाकडे आपण बघू. उत्पत्ती याचा 5वा अध्याय. उत्पत्ती याचा 5वा अध्याय. उत्पत्ती 5 आणि 21 वचनापासून पुढे वाचू. उत्पत्ती 5 आणि वचन 21 पासून पुढे. नीट लक्ष द्या. हनोक 65 वर्षाचा झाल्यावर त्याला मथुशलह झाला. नीट लक्ष द्या. बायबल मध्ये एका व्यक्तीचं उदाहरण दिलेलं आहे. त्या वचनात असं लिहिलेलं आहे, हनोक नावाचा व्यक्ती 65 वर्षाचा झाला. किती वर्षाचा? 65 वर्षाचा व्यक्ती तरुण असतो का म्हातारा असतो?
बोला तरुण असतो का म्हातारा असतो? म्हातारा. लक्षात द्या, हनोक 65 वर्षाचा झाला तेव्हा त्याला पहिला मुलगा झाला असं बायबल म्हणते. आता कान देऊ नाही का? हनोक 65 वर्षाचा झाल्यावर त्याला मथुशेलह झाला. मथुशेलह झाल्यावर हनोक 300 वर्ष देवासोबत चालला. आमेन. मथुशेलह मुलगा झाल्यावर हनोक 300 वर्ष देवासोबत चालला असं म्हटलेलं. मुलगा होण्यापूर्वी तो देवासोबत नाही चालला, बायबल मध्ये नाही लिहिलंय. पण बायबल असं म्हणतो जिथून मुलगा झाला 65 वर्षानंतर हनोक कोणासोबत चालला? देवासोबत. बोला कोणासोबत चालला? का बरोबर असं? का असं? 65 वर्ष तो देवासोबत चालला असं नाही लिहिलेलं आहे. पण 65 वर्षानंतर जेव्हा मुलगा झाला तिथून पुढचे 300 वर्ष तो देवासोबत चालला. असं का झालं? तोपर्यंत देव माहिती नव्हता का? तोपर्यंत देव माहिती नव्हता का? माहिती होता. मग का असं झालं? 65 वर्ष तो देवासोबत नाही चालला, पण ज्या दिवशी मुलगा झाला बायबल म्हणतो तिथून पुढे तो देवासोबत 300 वर्ष चालला. याचा अर्थ सरळ सरळ आहे. 65 वर्ष तो वाट पाहत होता की मला मूल होईल. 65 वर्षापर्यंत हनोकाच्या जीवनामध्ये मूलबाळ नव्हतं. 65 वर्ष त्याने सगळे प्रयत्न करून पाहिलेले असतील. 65 वर्ष हनोक जो होता ना तो वाट बघत होता की आता तरी मला मुलगा होईल. पण तुम्हाला माहितीये ज्या वेळेस त्याला मुलगा झाला ना तो देवामुळे झाला. कोणामुळे झाला? कारण संतती देवाने दिलेलं धन आहे. आमेन. हनोकाने देवाकडे प्रार्थना केली असेल, त्याने देवाकडे मागितलं असेल, आणि जेव्हा 65 वर्षानंतर देवाने त्याला मुलगा दिला ना तिथून पुढे हनोक कोणासोबत चालला? बोला कोणासोबत चालला? त्याला अनुभव आला की देवच हे धन देऊ शकतो. आमेन. की 65 वर्षानंतर एका म्हाताऱ्या व्यक्तीला कोण मुलगा देईल? तुम्हाला माहितीये हनोकाने 65 वर्षानंतर देवाचा अनुभव घेतला. कोणामुळे? त्याच्या मुलामुळे. बोला कोणामुळे? मुलाचा जन्म झाला आणि हनोक बदलला. हालेलुया. मुलाचा जन्म झाला आणि हनोक. नीट लक्ष द्या. धन जे असतं ना, धन संपत्ती आपली परिस्थिती बदलते. काय बदलते? ज्या व्यक्तीकडे पैसा नसतो तो गरिबीत असतो, त्रासात असतो, समस्येत असतो, अडचणीत असतो. त्याला पैसा जर भेटला, धन जर भेटलं तर काय होते? त्याची परिस्थिती बदलते. तुम्हाला माहितीये हनोक जो होता तो देवासोबत चालत नव्हता, पण जेव्हा त्याला हे धन भेटलं ना हनोक बदलून गेला. हालेलुया. हनोकाची परिस्थिती बदलून गेली, हनोकाचा मार्ग बदलून गेला, हनोकाचं जीवन बदलून गेलं. कोणामुळे? पैसा नाही भेटला त्याला, घरदार नाही भेटला हनोकाला. हनोकाला काय भेटला? मुलगा. बोला काय भेटला? मुलगा झाला आणि हनोक बदलून गेला. कोणासोबत चालायला लागला? देवासोबत. बोला कोणासोबत चालायला लागला? नीट लक्ष द्या, माझ्याकडे बघा. तुमच्या समोर जो व्यक्ती उभा आहे ना, माझं जीवन सुद्धा, मी खूप दिवस चर्च मध्ये जायचो, नाही बदललो. मी अनेक त्या ठिकाणी मिटिंगा केल्या, नाही बदललो. माझा जन्म ख्रिस्ती परिवारामध्ये झाला होता तरी नाही बदललो. 25 वर्ष तरुण वयामध्ये 25 वर्षाचा असेपर्यंत मी चर्च मध्ये दर रविवारी जायचो, माझं जीवन नाही बदललं. वचन ऐकायचो तरी नाही बदललं. दारू पिणारा होतो, तंबाखू खाणारा होतो, सिगरेट पिणारा होतो, सगळे व्यसन करणारा व्यक्ती होतो, माझं जीवन नाही बदललं. तुम्हाला माहिती मी कुठून बदललो? जिथं मला मुलगा झाला त्या दिवसापासून माझं जीवन बदललं. हालेलुया. ही साक्ष माझ्या जीवनामध्ये आहे. मी एक पापामध्ये जगणारा व्यक्ती होतो. मला देव माहिती होता, देव कोण आहे मला ठाऊक होतं. येशू ख्रिस्ताविषयी मी अनेकदा ऐकलेलं होतं. लक्ष द्या, आता काय फरक पडत नाही, फक्त आता वचनाकडे लक्ष द्या. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल मी लहानपणापासून मला ठाऊक होतं. मी सगळ्या गोष्टी ऐकलेल्या होत्या. मला ह्या गोष्टी नाही बदलू शकल्या. ज्या वेळेस मी पिणारा होतो, खाणारा होतो, पाप करणारा व्यक्ती होतो. ब्रदर राहू द्या, हे लोक डिस्टर्ब होते. नीट लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या प्रियांनो. मी एवढ्या दूर या ठिकाणी यासाठी आलोय की तुम्ही देवाचं वचन ऐका. माईक बंद होईल, चालू होईल, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. फक्त लक्ष द्या की परमेश्वर, मी 15 मिनिटाच्या वर आता बोलणार नाही कारण ऑलरेडी वेळ झालेला आहे. बायबल म्हणतं हनोक 65 वर्षाचा झाला आणि त्याला मुलगा झाला आणि तिथून पुढे तो देवासोबत चालला. हालेलुया. कारण त्याने देवाचा अनुभव घेतला की 65 वर्ष झाले आम्हाला लेकरू होत नव्हतं, पण देवाने लेकरू दिलं आणि हनोक तिथून पुढे देवाचा अनुभव घेऊन चालू लागला. हालेलुया. मी जन्मापासून ख्रिस्ती होतो, जन्मापासून चर्च मध्ये जायचो, तरी दारू पिणं, तंबाखू खाणं, सिगरेट पिणं, सगळ्या घाणेरड्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये होत्या.
बायबल वाचलेलं होतं मी, मला सगळ्या गोष्टी माहिती होत्या. येशू ख्रिस्त कोण आहे मला माहिती होतं, पण अनुभव घेतलेला नव्हता. अनुभव घेतलेला नव्हता. नीट लक्ष द्या. गुलाबजाम तुम्ही जर कधीच खाल्लं नसेल आणि मी दाखवलं, मी काय केलं, दाखवलं याला गुलाबजाम म्हणतात, खूप छान लागतं, असं लागतं तसं लागतं, तुम्हाला कळेल का कसं लागतं? केव्हापर्यंत? जोपर्यंत तुम्ही त्याला खात नाही. हालेलुया. जर खाल्लंच नाही, चवच घेतली नाही, तर तुम्हाला त्याची चव समजेल का? मी किती पण सांगू द्या. आता मला एक सांगा, बायबल मध्ये आपण ऐकतो की इस्रायल लोकांना परमेश्वराने काय खाऊ घातला? बोला, काय खाऊ घातला? मान्ना. मान्नाची चव बायबल मध्ये दिलेली आहे की मध घालून केलेल्या पोळीसारखा लागतो. पण तरी सुद्धा मला सांगा, काय मान्ना कसा लागतो तुम्हाला माहितीये का? ऐकलं आहे पण माहिती आहे का? हालेलुया. ऐकलं आहे मान्याविषयी पण माहिती आहे का कसा लागतो? तुम्ही चव घेतली का? जोपर्यंत चव घेऊन पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार. देव तसाच आहे. देवाबद्दल सगळ्या जगाला माहिती आहे. लक्षात घ्या, देवाबद्दल सगळ्या जगाने ऐकलेलं आहे, पण देवाचा जोपर्यंत अनुभव घेत नाही ना तोपर्यंत मनुष्य बदलत नाही. बघा बघा, माणसांकडे बघा. मी एवढं सांगतोय की मी काय बोलतोय त्याच्याकडे बघा. आवाज येतोय ना तुम्हाला? बस 10 मिनिटाच्या वर मी बोलणार नाही, सांगितलंय तुम्हाला. जेवढा आवाज पुरेसा आहे, काही इकडे तिकडे बघू नका. नीट लक्ष द्या. देव माहिती आहे सगळ्यांना, देवाबद्दल ऐकलंय प्रत्येकाने. अनुभव जोपर्यंत घेत नाही तुम्ही बदलू शकत नाही. जोपर्यंत व्यक्तिगत रीतीने परमेश्वर काय आहे हे तुम्ही चाखून बघत नाही तोपर्यंत तुम्ही बदलू शकत नाही. तुम्हाला माहितीये, माझ्या जीवनामध्ये मला येशू माहिती होता. माझ्या जीवनामध्ये मी दर रविवारी ऐकायचो प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल. पण तुम्हाला माहिती मी का बदललो नाही? कारण अनुभव घेतला. मी त्याची चव घेतली नाही. जोपर्यंत मी देवाची चव नाही घेत ना तुम्ही बदलू शकणार नाही. हालेलुया. तुम्हाला कोणीच बदलू शकत नाही. लक्षात. माझी बायको इथं बसलेली आहे. मी दारू पिणारा होतो, घाण व्यसन करणारा होतो. मी नोकरी करायचो त्यावेळेस सुद्धा नाच पण करतोय. शिक्षक होतो मी त्यावेळेस सुद्धा. शिक्षक म्हणजे जो दुसऱ्यांना शिकवतो. हालेलुया. आणि ज्याला स्वतःलाच कळत नाही काय खातोय तो. ज्या व्यक्तीला हे कळत नाही की मी काय खातोय तो दुसऱ्याला शिकू शकतो का? तंबाखूची पुडी खायचो मी. तंबाखूच्या पुडीवर स्पष्ट लिहिलेलं असतं काय खाल्ल्याने काय होतं. खाल्ल्याने काय होतो? 2 वर्ष जास्त जगशील का लवकर मरशील? कॅन्सर झाल्यावर जास्त जगशील का लवकर मरशील? हे कुठं लिहिलेलं असतं? तंबाखूच्या पुडीवर. बघा, लक्षात द्या. आपल्यापेक्षा जास्त काळजी त्या तंबाखूच्या पुडीच्या मालकाला आहे. तो म्हणतो नका विकत घेऊ, मराल. पण मनुष्य काय म्हणतो? मी मेलो तरी चालेल, तू जगला पाहिजे. किती मोठं मन आहे आपलं. खरंच मी म्हणतो मनुष्य किती मोठ्या मनाचा आहे की तंबाखूच्या कंपनीच्या मालकाने जगावं म्हणून आपण मरायला तयार होऊन जातो. त्याने बिल्डिंग बांधावी म्हणून आपण मरायला तयार आहेत. त्याने चांगली गाडी घ्यावी म्हणून आपण मरायला तयार आहेत. मला कॅन्सर झाला तरी चालेल, तू जगला पाहिजे. खरं की खोटं आहे? अरे बोला, खरं की खोटं आहे? मी त्याच्यातलाच एक होतो. मी पण त्याच्यातलाच एक होतो. शिक्षक होऊन काही फायदा नाही. लक्षात घ्या, वाचता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे? मला वाचता येत नव्हतं. कशावरच? तंबाखूच्या पुडीवरच. मला पुस्तकातलं वाचता यायचं पण तंबाखूच्या पुडीवरचं वाचता येत. त्याच्यात काय लिहिलेलं होतं? हे खाल्ल्याने काय होतं. मला जगातलं सगळं वाचता यायचं, सगळं ज्ञान होतं, पण हे मात्र मला वाचता येत नव्हतं. तुम्हाला माहिती याचं कारण काय? कारण मी कोणाचा अनुभव घेतला नाही. हालेलुया. नीट लक्ष द्या. हे माझं जीवन होतं प्रियांनो. मी लग्न केलं. लग्न केल्यानंतर ज्यावेळेस माझी बायको या ठिकाणी बसलेली आहे, जेव्हा तिला दिवस होते, कान देऊ नाही का, 7.5 महिने झालेला गर्भवतीच्या पोटामध्ये होता. मी माझ्या गावाला, म्हणजे जिथं माझी शाळा आहे त्या गावाला राहायचो. कान देऊ नाही का, तिला रात्रीच्या वेळेस 10 वाजेनंतर त्रास व्हायला लागला. 7.5 महिन्याचा गर्भवतीच्या पोटामध्ये होता. तिला रात्रीच्या वेळेस त्रास व्हायला लागला, रक्त जायला लागलं. तिने मला सांगितलं, मी माझ्या आईला सांगितलं. माझ्या आईने म्हटलं काही नाही होतं अशा परिस्थितीमध्ये. मग आम्ही मनावर नाही घेतलं. 10चे 11 वाजले रात्रीचे, तरी रक्त चाललेलं होतं. 11चे 12 वाजले
तरी रक्त चाललेलं होतं. मग मी माझ्या आईला सांगितलं, आई पण घाबरली. मग आई म्हटली एक काम कर, हिला लवकर आपण दवाखान्यात घेऊन जाऊ. रात्री 12 वाजता मी गाडी शोधली. जवळजवळ 12:30-1 वाजता तिला गाडीत घातलं. रक्त चालूच होतं. गाडीत टाकलं आणि आम्ही पिंपळनेरला आलो. 20 किलोमीटर. नीट लक्ष द्या, रक्त वाहतच होतं, रक्त थांबत नव्हतं. जेव्हा मी तिला उचललं आणि पिंपळनेरच्या दवाखान्यामध्ये उतरवलं तर रक्ताने पूर्ण सीट भरलेलं होतं गाडीचं. एवढं रक्त वाहत होतं. जेव्हा मी डॉक्टरकडे घेऊन गेलो, ती जेव्हा चालत होती ना प्रियांनो, तर रक्ताचे पाय उमटत होते, एवढं रक्त चाललेलं होतं. जेव्हा डॉक्टरांनी ही परिस्थिती पाहिली, डॉक्टरांनी सांगितलं मी नाही घेणार, साक्रीला घेऊन जा. कुठे घेऊन जा? साक्रीला घेऊन जा. ज्यावेळेस डॉक्टर बोलले ना हिला साक्रीला घेऊन जा, मला कळून गेलं सिरियस आहे. काय मला काय सिरियस आहे. अजून 20 किलोमीटर पुढं. तुम्हाला माहितीये ज्यावेळेस डॉक्टर पण हात वर करून देतात तेव्हा कोण आठवतो? जेव्हा डॉक्टरांनी हात वर केले तेव्हा कोण आठवतो? मला तोपर्यंत देव आठवला नव्हता, पण जेव्हा डॉक्टरांनी हात वर केले तेव्हा मला देव आठवायला लागला. पण कोणत्या तोंडाने हाक मारू? कारण याच तोंडाने गुटखा खातो ना. कोणत्या तोंडाने देवाला हात मारू? याच्यानेच तर दारू पितो. कोणत्या तोंडाने परमेश्वराला हात मारू? याच तोंडाने तर तंबाखू खातो, याच तोंडाने सिगरेट पितो. कसं काय या तोंडाने मी परमेश्वराची आराधना करू आणि त्याला हाक मारू? मला नाही डेअरिंग होती. मला माहिती होतं कसं काय हाक मारणार आहे मी देवाला. नाही मारली मी हाक. साक्रीला गेलो. कुठे गेलो? 20 किलोमीटर अजून पुढे गेलो. माझी बायको जी होती ना, तिने माझ्या इथं पायावर डोकं ठेवलेलं होतं आणि ती मला सांगायची, मला असं वाटतं की मी जगणार नाही. तिला अंधारी येत होती, तिला चक्कर येत होती, तिला असं दिसत नव्हतं व्यवस्थित, कारण खूप रक्त गेलेलं होतं. आणि ती मला म्हटली, मला असं वाटतं मी जगणार नाही. जर आपल्याला बाळ झालं तर तुम्ही त्याला सांभाळा, असं ती मला म्हणत होती. तुम्हाला माहितीये जेव्हा माझी बायको मला असं म्हणायला लागली ना, माझे हातपाय ढिल्ले व्हायला लागले. मला कळत होतं की जगणार नाही, कारण तिला वाटत होतं की मी जगणार नाही. कान देऊ नाही का? कान देऊ नाही का? रात्रीच्या 2:30 वाजता 2 ते 2:30 वाजता आम्ही साक्रीला पोहोचलो. कुठे पोहोचलो? 2:30 वाजता. पिंपळनेरच्या डॉक्टरांनी फोन केलेला होता की पेशंट येतोय, लवकर घ्या. ते डॉक्टर आणि नर्स सगळे जागे होते. तिथं गेल्याबरोबर डॉक्टरनी स्ट्रेचर मागवलं आणि हिला उचलून त्या ठिकाणी आम्ही त्याच्यावर टाकलं आणि मध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी मला बोलवलं, इकडे ये म्हणे. म्हटलं काय? डॉक्टरांनी सांगितलं, मला नाही वाटत तुझी बायको वाचेल. काय सांगितलं? मला नाही वाटत तुझी बायको वाचेल. आणि मूल तर मेलेलंच आहे. मूल काय? पोटातलं मूल काय आहे? मेला असेल, कारण एवढे तास झाले रक्त चाललेले. मूल तर वाचणार नाही. जेव्हा डॉक्टरांनी असं सांगितलं ना, माझे हातपाय थरथर कापायला लागले. माझ्याकडून सही घेतली एका कागदावर की मेलो तर आम्ही जबाबदार नाही. मी सही देऊन टाकली, कारण पर्यायच नव्हता. त्याला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले आणि त्यावेळेस मी एकटा बाहेर उभा होतो. माझी आई त्या ठिकाणी होती आणि मग मला देव आठवायला लागला. मला कोण आठवायला लागला? देव आठवायला लागला. त्यावेळेस मला रात्रीच्या 2:30 वाजता मी एका देवाच्या दासाला फोन केला आणि त्यांना सांगितलं, ब्रदर माझ्यासाठी आणि माझ्या बायकोसाठी, आमच्या लेकरासाठी प्रार्थना करा, कारण डॉक्टरांनी सांगितलंय की जगणार. रात्रीच्या 2:30 वाजता त्या देवाच्या दासाने फोन उचलला आणि मला प्रार्थना केली आमच्यासाठी. कान देऊ नाही का? 25 वर्षाच्या येशूला मी ओळखत होतो. 25 वर्षामध्ये जेव्हा माझ्या जीवनामध्ये अशी परिस्थिती आली, मी नाही प्रार्थना करू शकलो. का? कारण मी त्याला ओळखत होतो पण अनुभव घेतलेला. या तोंडाने मी सगळ्या घाण गोष्टी केलेल्या होत्या, म्हणून मी प्रार्थना करू शकत नव्हतो. हालेलुया, हालेलुया. रात्रीच्या 2:30 वाजता त्या देवाच्या दासाने माझ्या बायकोसाठी प्रार्थना केली. जेव्हा त्यांनी फोनवर प्रार्थना केली, मी रडत होतो. माझ्या डोळ्यात अश्रू होते, कारण मला कळत होतं ही मरणार आहे, मूल तर वाचणारच नाहीये. 5 मिनिटं प्रार्थना केली. किती मिनिटं? 5 मिनिटं प्रार्थना केली. आमेन म्हटलं आणि त्या देवाच्या दासाने मला म्हटलं, ब्रदर, त्या देवाच्या दासाला मी पाहिलेलं पण नव्हतं. हालेलुया. त्या देवाच्या दासाला मी ओळखत नव्हतो, फक्त नंबर होता माझ्याकडे प्रार्थनेसाठी. त्या दासाने मला सांगितलं, आमेन म्हटल्यावर, ब्रदर विश्वास ठेवा, देवाने तुमच्या बायकोला वाचवलेलं आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. काय म्हटला तो? देवाने तुमच्या बायकोला. मला विश्वास नव्हता, कारण डॉक्टर काय बोलला? डॉक्टरनी काय सांगितलं? बोला, डॉक्टरनी काय सांगितलं? हालेलुया. डॉक्टरनी सांगितलं की वाचणार. मग आपला भरोसा कोणावर असतो? कोणावर असतो? नीट लक्ष द्या. माझा भरोसा नव्हता,
कारण डॉक्टरनी सांगितलं मरणार आहे. डॉक्टर आपल्याला बऱ्याचदा जे सांगतात त्याच्यावर आपला पूर्ण भरोसा असतो. हालेलुया. मनुष्यावर नाही, तर देवावर आपण विश्वास नाही ठेवत, पण डॉक्टरवर आपला पूर्ण भरोसा असतो. माझा भरोसा होता, डॉक्टर म्हणतोय मरेल आणि देवाचा दास म्हणतोय वाचेल. कसं काय शक्य आहे? तुम्हाला माहितीये, फक्त 10 मिनिटामध्ये डॉक्टरने एका नर्सला पाठवलं आणि एक फॉर्म आणला आणि तो फॉर्म त्यांनी माझ्याकडे दिला आणि मला म्हटलं सही कर. मी शिक्षक आहे, मला वाचता येतं इंग्लिश. तिथं लिहिलेलं होतं त्या कॉलम मध्ये माझ्या बायकोचं नाव आणि सन लिहिलेलं होतं. सन, सन याचा अर्थ होतो मुलगा. काय होतो? मी तिला म्हटलं नर्सला, हे सन का बरं लिहिलंय? त्या नर्सने मला सांगितलं, तुमची बायको पण ठीक आहे आणि तुमचा मुलगा पण जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया. जो मुलगा कधी वाचणारच नव्हता, गॅरंटीच नव्हती. आम्ही तर फक्त बायकोला वाचवण्याच्या मागे होतो. कोणाला? माझी बायको वाचली तरी खूप आहे, पण तुम्हाला माहितीये त्या जिवंत परमेश्वराने केवळ माझ्या बायकोला नाही, माझ्या मुलाला सुद्धा जीवदान दिलं. आमेन. आज तोच माझा मुलगा 11वीला आहे. कितवीला? 11वीला आहे. तुम्हाला माहितीये, ज्या दिवशी ही घटना आमच्या जीवनामध्ये घडली, ज्या दिवशी परमेश्वराने तिला आणि माझ्या मुलाला नवीन जीवन दिलं ना, तिथून माझं जीवन बदलून गेलं. हालेलुया. तिथून माझं जीवन, माझी परिस्थिती, संतती ही देवाने दिलेलं धन आहे प्रियांनो. ज्याला हे धन मिळतं ना, त्याची परिस्थिती बदलून जाते. हालेलुया, हालेलुया. मी इथं खाली याच्यासाठी उभा आहे की तुम्हाला ऐकायला यावं. आमेन. नीट लक्ष द्या. वचन तुमच्यापर्यंत पोहोचावं ही माझी इच्छा आहे. अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती चांगला आहे. आमेन. हालेलुया. या दारुड्या व्यक्तीला परमेश्वराने बदलून टाकलं त्या धनाद्वारे. आमेन. हा तंबाखू खाणारा व्यक्ती बदलून गेला परमेश्वरामुळे. का? कारण त्याने मला ते धन दिलं. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल म्हणतं, संतती ही परमेश्वराने दिलेलं. बोला काय आहे? जे तुमची परिस्थिती बदलू शकतं. आमेन. जे तुमची परिस्थिती बदलू शकतं. हालेलुया. विश्वास ठेवा प्रियांनो. मथुशलह, ज्यावेळेस हनोकाला मथुशलह झाला 65 वर्षानंतर, बायबल असं म्हणतं की हनोक तिथून पुढे 300 वर्ष कोणासोबत चालला? कोणासोबत चालला? कारण त्यावेळेस हनोकाने देवाच्या कृपेचा अनुभव घेतला. आमेन. त्या मुलाच्या जन्माच्या वेळेस हनोकाचा पण नवीन जन्म झाला. हालेलुया. माझ्या मुलाचं वय आणि माझं वय सारखंच आहे. हालेलुया. समजलं का? समजलं का? माझ्या मुलाचं वय आणि माझं वय कसं आहे? सारखंच आहे. का? कारण ज्या दिवशी त्याचा जन्म झाला त्याच दिवशी माझा पण नवीन जन्म झाला. हालेलुया. ज्या दिवशी माझा मुलगा जन्माला आला त्या दिवशी जुना मनुष्य मरून गेला आणि तिथून एक नवीन मनुष्य जन्माला आला. आमेन. म्हणून माझ्या मुलाचं वय आणि माझं वय सारखंच. हालेलुया. संतती ही परमेश्वराने दिलेलं पोटचे फळी त्याची देणगी आहे. आमेन. देवाने तुम्हाला दिलंय ना, त्याची काळजी घ्या. हालेलुया. देवाने तुम्हाला धन दिलंय ना प्रियांनो, लक्षात घ्या, हे प्रत्येकाला भेटत नाही. ज्याला भेटलंय ते धन्य आहेत. आमेन. आणि म्हणून ह्या धनाची काळजी घ्या. तुम्हाला माहितीये चोराचा डोळा कशावर असतो? धनावर. बोला कशावर असतो? त्याला बाकीच्या गोष्टींशी घेणं देणं नाही. तुम्हाला माहिती बायबल मध्ये चोर कोणाला म्हटलेलं आहे? चोर कोणाला म्हटलंय? सैतानाला. बोला कोणाला? मग सांगा सैतानाचा डोळा कोणावर असेल? तुमच्या सोन्यावर, पैशावर, चांदीवर, घरावर, गाडीवर. सैतानाचा डोळा तुमच्या लेकरांवर आहे. बोला कोणावर आहे? बोला कोणावर आहे? अनेक आई वडील असे आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, पण मुलं वाया गेलेले आहेत, रडत बसतात. कारण सैतानाने ते धन काय केलं? चोरून घेतलं. बोला काय केलं? चोरून घेतलं. हे धन धनासारखं जपा. आमेन. कारण हे धन जर निघून गेलं ना, तुम्ही कंगाल होऊन जाल. बोला काय होऊन जाल? अनेक आई वडील रडतायत आज की आमची मुलं आमचं ऐकत नाही, ते वाया गेलेले, ते नाशाकडे चाललेले, ते दारू पितात किंवा ते आमचं ऐकत नाही, ते चुकीच्या मार्गाला गेले. का? कारण योग्य वेळी तुम्ही त्या धनाला सांभाळलं नाही. हालेलुया. नीट लक्ष द्या. पैसा, सोनं, चांदी रस्त्यावर फेकू का आपण? नाही. टेबलावर ठेवतो का आपण? कुठे ठेवतो? कपाटात. ते बी कोणत्या कप्प्यात? जिथं कोणाचा हात जाणार, जिथं कोणाचाच हात जाणार नाही. कारण चोरी जरी झाली तरी सुद्धा सापडायला
बहिणींना माहिती असतं पैसा कुठे ठेवायचा. जेव्हा मोदी साहेबांनी नोटबंदी केली ना, तेव्हा यांचे पैसे बाहेर निघत होते ना. आणि अशा ठिकाणाहून निघायचे जिथं नवऱ्याचा बी हात पोचणार नाही. पिठाच्या डब्यातून 2000च्या नोटा. कोणत्या डब्यातून? आता नवऱ्याला कसं काय समजणार आहे पिठाच्या डब्यात पैसा असेल असं? चोराला सापडेल का? चोराला सापडेल का? नाही सापडणार, कारण ठेवला अशा ठिकाणी. हालेलुया. चोर कुठं शोधेल? कपाटामध्ये. चोराला माहिती एखाद्या सुटकेस मध्ये, कपाटामध्ये, पर्स मध्ये, तो तिथं शोधणार आहे. पिठाच्या डब्यात कशाला शोधेल? पण बहिणींना माहिती आहे जिथं कोणाचाच हात जाणार नाही तिथं हे लपवतात. हालेलुया. पैसा कुठं लपवायचा तुम्हाला माहिती आहे. पैसा कसा चोराच्या हातात नको जायला तुम्हाला माहिती आहे. तसंच आपली लेकरं सुद्धा सैतानाच्या हातात जायला, आपली लेकरं सुद्धा सैतानाच्या हातात जायला, म्हणून त्यांना पण जपा. आमेन. कारण हे धन आहे जे चोरण्यासाठी सैतान टपून बसलेला आहे. हालेलुया. हालेलुया. बायबल म्हणतं संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. तुला काय आहे? धन आहे. त्याला जपा प्रियांनो. आमेन. हनोकाला हे धन मिळालं, हनोकाचं जीवन बदलून गेलं. तुम्हाला माहिती ज्यांना परमेश्वराने हे धन दिलेलं आहे ना प्रियांनो, यासाठी दिलंय की तुमची परिस्थिती बदलावी. आमेन. तुमचं जीवन बदलावं, तिथून तुमचं चालणं बदलावं, तिथून तुमचे देवासोबतचे संबंध बदलावेत. हालेलुया. ही परमेश्वराची इच्छा तुमच्या आणि माझ्या जीवनाबद्दल आहे. आमेन. म्हणून देवाचं वचन म्हणतं संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे, पोटचे फळ ही त्याची देणगी आहे. आमेन. म्हणून नीट लक्ष द्या. नुसतं लक्ष सोन्याकडे, पैशाकडे, चांदीकडे ठेवू. आमच्या भागामध्ये ना लहान लेकरांचं नाव सोन्या ठेवतात. काय ठेवतात? सोन्या. सोन्या नाव कशावरून पडलं बरं? सोन्या. सोन्या म्हणजे काय? कशासारखा? सोन्या. कशासारखा? सोन्यासारखा. नाव मुलाचं काय ठेवलं? सोन्या. आणि सोन्या कुठं फिरतो आईला माहिती? सोन्या कुठं फिरतोय आई बापाला माहिती? हा. पण घरामध्ये 1 ग्रॅम जरी सोनं असेल तरी तुम्हाला माहिती? हालेलुया. हालेलुया. लक्ष द्या. जेवढ्या बहिणी इथं बसलेल्या आहेत, बहिणींनो माझ्याकडे बघा. तुमच्याकडे किती सोनं आहे तुम्हाला माहिती का नाही माहिती? हा. एक मणी असतो ना, एक मणी मंगळसूत्राचा, अर्ध्या ग्रॅमचा किंवा 1 ग्रॅमचा असतो. तुमच्याकडे किती ग्रॅमचे मणी आहेत तुम्हाला परफेक्ट माहिती? ह्या सोन्याची किंमत तुम्हाला माहिती? तुमच्या लेकरांचं वजन माहिती का तुम्हाला? अरे सांगा, लेकरांचं वजन माहितीये का? नाही. ह्या सोन्याचं माहिती? ह्या सोन्याचं माहिती? हा सोन्या 15 किलोचा आहे का 20 किलोचा आहे आम्हाला माहिती. पण हे जे पिवळं सोनं आहे ना, 1 ग्रॅम जरी असेल तरी आम्हाला माहिती. खरं आहे की खोटं आहे? मग याचा अर्थ आपल्यासाठी धन काय? धन काय? कोणतं सोनं? हे का? हे याची किंमत आपल्याला माहिती, याचं वजन आपल्याला माहिती. हालेलुया. असे काही महाभाग असतात की पोरगा कोणत्या शाळेत जातो आणि कितवीला जातो हे पण माहिती नाही. माहिती. बँकेत किती पैसे आम्हाला माहिती आहे. नीट लक्ष द्या. हालेलुया. खरं की खोटं आहे? ज्याच्यावरून कळतं की आपल्यासाठी किंमत कसली आहे. आमेन. जर लेकरांची किंमत असेल ना प्रियांनो, तर लेकरांकडे लक्ष द्या. आमेन. कारण हे धन जर एकदा हातातून गेला ना, तुम्ही कंगाल व्हाल. काय व्हाल? अनेक लोक रडतायत की त्यांची मुलं वाया गेली. अनेक लोक रडतायत की आज त्यांची मुलं त्यांच्या हातामध्ये नाही येत. लक्षात घ्या प्रियांनो, या लेकरांना आणि या धनाला सांभाळा. कारण संतती ही परमेश्वराने दिलेलं, संतती ही परमेश्वराने दिलेलं, याला धनासारखं वापरा. आमेन. धन जर भेटलं तर खर्च करायच्या मागे लागता का वाढवायच्या मागे लागता? हा. बँकेत का बरं ठेवता पैसा? कमी व्हायला का वाढवायला? घरातल्या कपाटात वाढतील का? मग कुठं ठेवतो आपण? कुठं? हा. व्याजाने पैसा का देतात? कमी व्हावा का वाढावा? वाढावा. अरे वा. ते धन वाढावं ना. ते धन काय व्हावं? वाढावं. धन जे आहे ना ते वाढलं पाहिजे. बोला काय व्हायला पाहिजे? तसंच
लेकराची परमेश्वराने दिलेली आहे ना, हे धन सुद्धा तुमच्या जीवनामध्ये काय व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे, अजून आशीर्वादित व्हायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आता माझी ताकद गेली, आता तो आला. आता पार पिळला गेला कसा, आता आला. समजतंय का? हे रोजचं आहे माझं. आता उद्या शनिवार आहे, उद्या पण मीटिंग आहे. आता उद्यासाठी थोडा आवाज वाचवा लागेल की नाही? नाही तर ते बिचाऱ्यांनी तारीख घेतलेली, त्यांना आवाजच भेटणार नाही, नुसती हवा निघेल. हालेलुया. पण काही हरकत नाही, माझ्यामध्ये जेवढी ताकद होती मी प्रभूसाठी खर्च केली. आमेन. मी जे वचन तुमच्यापर्यंत घेऊन आलोय प्रियांनो, तेवढं ध्यानात घ्या. हालेलुया. माझ्या मुलाचा जन्म झाला, ते धन मला मिळालं, माझं जीवन देवाने बदलून टाकलं. आमेन. कदाचित तुमची लेकरं सुद्धा तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरतील. आमेन. तुम्हाला माहितीये, आई बापांसाठी त्यांची ओळख त्यांची लेकरं असतात. आमेन. हालेलुया. कोणत्याही घरात गेल्यानंतर पहिला प्रश्न लोकांना हाच विचारतात, तुम्हाला किती लेकरं आहेत ना? विचारतात की नाही? अहो विचारतात की नाही? हा. मुलासाठी जर मुलगी पाहायला गेले लग्नासाठी, मुलीवाले काय विचारतात? तुमचा मुलगा किती दारू पितो, असं विचारतात? नाही. मग काय विचारतात? तुमचा मुलगा काय करतो? बोला, काय करतो? हा प्रश्न विचारतात ना. असं का? असं विचारायला पाहिजे ना. तुमचा पोरगा किती पॅक पितो, किती बाटल्या पितो रोज, असं विचारतात का? आणि जर त्यांनी तुम्ही सांगितलं 2 बाटल्या रोज लागतात त्याला, तू देतील पोर? मुलगी देतील? नाही. का नाही देणार? ते धनालाच देतात, वाढत्या धनाला. बोला, कोणाला देतात? वाढत्या धनाला. आमेन. जे कमी होत चाललेले ना, त्या धनाला कोणीच काही देत नाही. लक्षात घ्या. म्हणून लेकराबद्दल विचारलं जातं, तुमचा मुलगा काय करतो, नोकरीला आहे का, किती पैसे कमवतो, त्याला काही व्यसन तर नाही, त्याला काही चुकीच्या सवयी तर नाही, चुकीच्या संगतीमध्ये तर नाही. या सगळ्या गोष्टी विचारल्यानंतरच त्या ठिकाणी लग्न जुळवलं जातं. आमेन. कारण ते सगळ्यात मोठं धन आहे. हालेलुया. त्याच्या बाबतीत विचारणा केली जाते, त्याच्या बाबतीतच सगळे प्रश्न विचारले जातात. लक्षात घ्या, जर देवाने तुम्हाला हे धन दिलेलं आहे ना, याला योग्य रीतीने सांभाळा. आमेन. एकदा जर हे धन तुमच्या हातातून गेलं, परत मिळू शकत. पैसा तुम्ही परत कमवू शकतात, सोनं चांदी तुम्ही विकून परत घेऊ शकतात, पण लेकरं हातातली गेली ना, परत मिळू शकत. म्हणून जोपर्यंत तुमच्या हातात आहे तोपर्यंत सांभाळा. आमेन. कारण हे धन कोणी दिलेलं आहे? आणि म्हणून देवाने जे दिलेलं असतं ना, ते सैतान चोरायला बघतो. कोणी दिलेलं? जे देवाने दिले. सैतान तुमचा पैसा चोरून काय करेल, तुमचं सोनं चांदी चोरून काय करेल? अरे तो येशूला म्हणतो, सैतान परीक्षा घेताना, येशूची 3दा परीक्षा पाहिली त्याने, तो येशूला काय म्हणतो, वर घेऊन गेला उंचावर आणि खालचं राज्य दाखवलं, आणि येशूला म्हटला, माझ्या पाया पड, मी तुला हे सगळं देऊन टाकेल. समजतंय तुम्हाला? याचा अर्थ धन देण्याची ताकद कोणाकडे आहे? सैतानाकडे आहे. हालेलुया. पैसा तो देऊ शकतो, संपत्ती तो देऊ शकतो, तुम्ही त्याला नमन करा, तो तुम्हाला जगातले आशीर्वाद देईल. तुम्हाला माहितीये, हे धन तो नाही चोरणार, पण जे देवाकडून मिळालेलं आहे ना, ते तू चोरायच्या मागला. हालेलुया. तुमची लेकरं हे देवाने दिलेलं धन आहे असं बायबल म्हणतं. म्हणून सैतान जो चोर आहे ना, तो त्याच्या मागे लागलेला आहे की तुमची लेकरं कशी चोरायची. त्याला ते धन पाहिजे, म्हणून तो नाशाकडे घेऊन जातो लेकरांना, म्हणून चुकीच्या व्यसनांकडे घेऊन जातो, म्हणून चुकीच्या संगतीकडे घेऊन जातो. या धनाला सांभाळा. आमेन. या धनाला सांभाळा, तेच धन तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. हालेलुया. समजतंय का? व्यर्थ गोष्टींच्या मागे लागू नका. आई वडिलांनो, सगळ्यात जास्त किंमत ह्या धनाची करायची, लेकरं तुम्हाला परमेश्वराने दिलेली आहेत. आमेन. आणि म्हणून बायबल म्हणतं, संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. या धनाला योग्य रीतीने सांभाळा, तरच हे धन वाढेल आणि तरच हे धन आशीर्वादित होईल. आणि हे धन आशीर्वादित झालं तर तुम्ही आशीर्वादित व्हाल. हालेलुया. तर तुम्ही श्रीमंत व्हाल. जर हे धनच संपून गेलं तर बंगला बांधून काय कराल? तुम्ही कंगालच राहाल. गाडी घेऊन काय कराल? तुम्ही कंगालच राहाल. पैसा कमवून काय कराल? तुम्ही कंगालच राहाल. कारण मेन धनच हातातून निघून गेलेलं आहे. कमवाल कोणासाठी? ठेवाल कोणासाठी? घर बांधाल कोणासाठी? गाडी घ्याल कोणासाठी? जर हेच धन हातातून निघून गेलं. म्हणून जे धन देवाने दिलेलं आहे ते सांभाळा, की जेणेकरून तुमचा परिवार आशीर्वादित होईल. हालेलुया. हालेलुया. जेव्हा मी दारू पिऊन फिरायचो, माझ्या आईला झोप लागायची नाही. एक वचन वाचा कोणीतरी, नीतिसूत्र पटकन. नीतिसूत्र 10 आणि 1 वाचा. 10 आणि 1 मराठीत कोणीतरी पटकन वाचा. मुलगा शहाणा तर बाप सुखी. हा, लक्ष द्या, वचन खूप सुंदर आहे नीतिसूत्रात. मुलगा शहाणा तर बाप सुखी.
मुलगा मूर्ख तर आई दुखी. मुलगा मूर्ख तर आई दुखी. असं का बरं? मुलगा शहाणा तर बाप सुखी. आम्ही बाप लोक फार हुशार असतो. मुलाने काही चांगलं केलं ना, आपण म्हणतो माझ्यावर गेलाय. कोणावर गेलाय? माझ्यावर गेलाय. आणि चुकला तुझ्यावरच गेलाय. बायकोला म्हणतो तुझ्यावरच गेलाय. सोपं आहे. नोकरीला लागला माझा मुलगा आहे. दारू पिऊन फिरायला लागलाय हिचा मुलगा आहे. हिने बिघडवलं. हिच्या लाडामुळे काय झाला? म्हणून बायबल म्हणतं मुलगा शहाणा तर बाप सुखी आणि मुलगा मूर्ख तर आई दुखी. हालेलुया. नीट लक्ष द्या. मुलगा जर शहाणा निघाला ना, बापाला अभिमान वाटतो जगाला सांगायला हा कोण आहे माझा मुलगा. बोला हा कोण आहे माझा मुलगा. नोकरीवाला मुलगा असेल तर बाप अभिमानाने सांगतो. कमवणारा मुलगा असेल बाप अभिमानाने सांगतो. आज्ञाधारक मुलगा असेल बाप अभिमानाने सांगतो. पिणारा खाणारा असेल बाप अभिमानाने सांगेल का? नाही. तो म्हणतो इनीच लाडावलं आणि म्हणून बिघडलं. नीट लक्ष द्या. मुलगा शहाणा तर बाप सुखी आणि मुलगा मूर्ख तर आई दुखी असं म्हटलेलं आहे. आई का दुःखी होते? कारण 9 महिने तिने पोटात सांभाळलेलं असतं. 9 महिने त्याचं ओझं वाहिलेलं असतं. 9 महिने तिने स्वतःच्या इच्छा मारलेल्या असतात. 9 महिने ते बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये असतं ना, ती स्वतःच्या आवडीचं खात नाही. कोणाच्या आवडीचं खाते? कोणाचा विचार करून खाते? 9 महिने तिला त्याच्या पद्धतीने खावं लागतं. हालेलुया. अरे एवढंच काय, मुलाचा जन्म होतो ना तेव्हा 1 वर्षभर आई कोणाच्या पद्धतीने खाते? ते लेकरू जे जन्माला आलेलं असतं ना, दूध पाजायचं असतं तिला. मग तिखट खातायत, मसालेदार खातायत नाही. बिचारी कंजी पिते नुसती ना. घाटा म्हणतो ना तुम्ही त्याला. ती घाटा पिते का? कारण त्रास कोणाला व्हायला नको. नुसते 9 महिने नाही सांभाळत ती. त्या 9 महिन्यानंतर सुद्धा 1 वर्ष ती तसेच काढते. तिचं खाणं पिणं ह्या त्या लेकरासाठी असतं, स्वतःसाठी नाही जगत. आणि एवढं केल्यानंतर मला एक सांगा, शेतकरी शेतामध्ये किती महिने श्रम घेतो? किती महिने? आजकाल कांद्याचं रोप लावतात सगळीकडे ना. कांदा आमच्या भागात खूप होतो. किती कांद्याला श्रम आहेत की नाही? आहेत की नाही? लावण्यापासून, रोपणीपासून, त्याच्यानंतर पाणी घाला, हे करा ते करा आणि फवारण्या करा, बऱ्याच गोष्टी आहेत. 3-4 महिने शेतकरी उन्हात अनात रात्री बेरात्री झोप बीप सगळं सोडून त्या ठिकाणी श्रम घेत असतो त्या पिकासाठी. आणि ज्या वेळेस पीक हातामध्ये येतं, कांदा काढतो आणि जेव्हा तो गोळा करतो त्याला एवढा ढीग त्या ठिकाणी दिसतो आणि मग त्याला मार्केटमध्ये घेऊन जातो आणि मार्केटमध्ये त्याला 1 रुपयाचा भाव भेटतो. कितीचा? 1 रुपयाचा. काय वाटत असेल त्या शेतकऱ्याला की एवढा मी घाम गाळला, एवढे मी श्रम घेतले, एवढा मी पैसा खर्च केला, रात्रंदिवस मी त्याच्यासाठी झटलो आणि मला काय भेटली नाही? त्याची काय भेटली नाही? किंमत. काहीच किंमत भेटली. शेतकऱ्याला चांगलं वाटेल का? वाटेल का? नाही. सगळं वाया गेलं. तुम्हाला माहिती, देवाचं वचन म्हणतं मुलगा शहाणा तर बाप सुखी आणि मुलगा मूर्ख तर आई दुखी. का? कारण एवढे 9 महिने सांभाळल्यानंतर, एवढं 1 वर्ष त्याचे पालन पोषण केल्यानंतर, सगळ्या गोष्टी त्या लेकराच्या त्या ठिकाणी केल्यानंतर जर ते लेकरू हातातून निघून गेलं तर आई काय होणार आहे? दुखी. आई काय होणार आहे? दुखी. कारण तुम्हाला माहिती, एवढ्या श्रमाचं फळ तिला मिळालं नाही. नीट लक्ष द्या. सगळ्यात मोठी संपत्ती तुमची लेकरं आहेत. आमेन. जर ते हातातून गेले ना, तुम्ही कंगाल व्हाल. तुम्ही काय व्हाल? कंगाल व्हाल. आणि जर ते तुमच्या हातामध्ये राहिले, तुम्ही सगळ्यात श्रीमंत आहात. हालेलुया. तुमच्यासारखे धनी कोणी नाही. म्हणून बायबल म्हणतं संतती ही परमेश्वराने दिलेलं काय आहे? बोला, संतती ही परमेश्वराने दिलेलं काय आहे? धन आहे. समजलं का सर्वांना? समजलं का सर्वांना? इकडे बघा, माझ्याकडे बघा. संतती ही परमेश्वराने दिलेलं काय आहे? धन आहे. याला सांभाळा आणि देवाच्या हातामध्ये द्या की जेणेकरून देव त्याला आशीर्वादित करेल. आमेन. यावेळेस आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण आपले डोळे बंद करू. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत अनुग्रहकारी देवा, तुला धन्यवाद देतो या समयाबद्दल. खरंच परमेश्वर पिता, तुझं वचन सांगतं संतती ही देवाने दिलेलं धन आहे. पोटचे फळ ही तुझी देणगी आहे. माझ्या देवा, सुंदर लेकरं तू आम्हाला दिलीत परमेश्वर. ज्यांना नाही येत त्यांना त्याची किंमत आहे. आम्हाला तू दिलीत म्हणून आज मनुष्याला त्याची किंमत नाही प्रभू. देवा, हे धन आम्ही वाढवावं, हे धन आम्ही सांभाळावं, हे धन आम्ही तुझ्या हातामध्ये द्यावं, हे धन आशीर्वादित व्हावं, यासाठी कृपा आणि अनुग्रह दे परमेश्वरा. आमच्या लेकरांकडे आम्ही दुर्लक्ष करू नये परमेश्वर पिता.
तर आम्ही तुला धन्यवाद देऊन हे लेकरं आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवावे की जेणेकरून हे लेकरं अजून आशीर्वादित होतील असं तू होऊ दे परमेश्वर पिता। आज प्रभूजी ज्या परिवारामध्ये तू आम्हाला एकत्र केलं परमेश्वर पिता, हो माझ्या देवा, आज ह्या धृतीच्या वाढदिवसानिमित्ताने परमेश्वरा, जसं ह्या परिवाराला धृतीच्या रूपामध्ये एक सुंदर धन तू दिलेलं आहे परमेश्वरा, हो प्रभू हे तुझी देणगी आहे परमेश्वरा। आणि म्हणून दे बापा, आम्ही नेहमी ह्या गोष्टीची जाणीव मनामध्ये ठेवावी यासाठी कृपा आणि अनुग्रह दे। तुझं वचन सांगतं की हनोकाला 65 वर्षानंतर मतुशलह झाला आणि तिथून पुढे तो देवासोबत चालला, कारण त्याने तुझा अनुभव घेतला आणि म्हणून तो तुझ्यासोबत चालला। आज प्रभू जी लेकरं तू आम्हाला दिलेली आहेत त्या लेकरांद्वारे आम्ही तुझा अनुभव घ्यावा आणि तुझ्यासोबत चालावं यासाठी सहायता आणि मदत कर दे बापा। हे धन आमच्यासाठी, आमच्या परिवारासाठी आशीर्वादाचं कारण व्हावं असं तू कार्य कर दे बापा। धन्यवाद तुझ्या वचनाबद्दल। जे वचन पेरलं गेलंय, जे बीज पेरलं गेलंय, अनेक पटीने फलदायी कर। केवळ ऐकणारे नाही पण त्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला कर। सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आम्ही तुलाच देतो। प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून ऐक, आमेन।